आपण मला असं वाटतं आपण ऐकायला आपण 128 पर्यंत आलो, म्हणजे 127वी घेतली होती, 28 घेतली नाही, पण अर्थ समजण्यासाठी या ठिकाणी जे भगवंतांनी अर्जुनाला आदेश दिलेला आहे की तू ह्या खोट्या सगळ्या विषयांमध्ये, खोट्या ह्या अर्थी की जी सुख खरी नाही आहेत, ती क्षणिक आहेत, ती आज आहेत, उद्या नसणार आहेत, पुढच्या क्षणाला नसणार आहेत, सुखाचं दुःख कधी होईल सांगता येत नाही. तर अशा ह्या बाह्य स्पर्शांना, म्हणजे खरं म्हणजे सुख ह्याचा अर्थ तो आहे त्या ठिकाणी की ह्या बाह्य स्पर्शांना किंवा या बाह्य स्पर्शांमध्ये तू गुंतू नको. हा बाह्य स्पर्श, मला वाटतं हा शब्दही त्याच्या आधी 21व्या श्लोकामध्ये आलेला आहे. मी तो शब्द त्या ठिकाणी सांगितला नव्हता, पण एकूण तुम्हाला आत्तापर्यंत जे काही आपण विवेचन केलं त्यानुसार तुम्हाला माहिती आहे की हे सगळे बाह्य स्पर्श आहेत. तर ही जी आपली मती जी बहिर्मुख झालेली असते ती तू करू नकोस, तू अंतर्मुख हो, हेच अर्जुनाला त्यांना सांगायचं आहे. आणि ते सांगत असताना मग हे बाह्य स्पर्श जे आहेत ते त्याच्यामध्ये म्हणजे ते कशा प्रकारचे असतात हे त्या ओव्यांमध्ये तर आलेलं आहेच की ते काही म्हणजे त्याच्यामध्ये गुंतणाऱ्या माणसांचं वर्णन कशा प्रकारे केलं आहे आपण पाहिलेलं आहे की अगदी म्हणजे विशेष सुखातले बेडकं आहेत ती वगैरे वगैरे, सगळे किडे आहेत ते वगैरे वगैरे. तर असं हे जे सगळं वर्णन केलेलं आहे त्या केल्यानंतर असं सांगितलेलं आहे की तू ह्याच्यामध्ये गुंतू नको, हे खोटं आहे, ह्याच्यातून तू बाहेर पड. आता ते सांगत असताना तो 22वा जो श्लोक आहे ना त्याच्याकडे जरा तुम्ही लक्ष द्या. त्या श्लोकातला जो अगदी शेवटचा भाग आहे तो थोडासा मी घेते, कारण त्याच्याशी आता पुढचा भाग जोडू नये म्हणून त्या श्लोकातला हा शेवटचा भाग आपण पाहूया की जिथे काय म्हटलं आहे, आद्यवंत म्हणजे ती सुख कशा प्रकारची असतात हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आद्यंतवंतः कौंतेय न तेषु रमते बुधः असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, ही सुख कशा प्रकारचे, तर ज्याला आदी आहे आणि अंत आहे, म्हणजे आत्ता ते सुख मिळालं आहे, पुढच्या क्षणात ते नाहीसंही होणार आहे. म्हणजे आदी आणि अंत असणारे त्याला ते आद्य अंतवंत. ही सुख कशी, तर ही आद्य अंतवंत आहेत. असं सुंदर म्हणजे तो गीतेतला शब्द जो आहे तो खूप चांगला आहे. म्हणून मी मुद्दाम तो सांगितला की ज्याला उत्पत्ती आहे, नाश आहे, शाश्वत सुख ते नाही आहे, हे त्यांना तिथे म्हणायचं आहे. आणि मग पुढे त्यांनी म्हटलंय कौंतेय न तेषु रमते बुधः. म्हणजे अर्जुना तू हे लक्षात घे की अशा सुखांमध्ये जे बुध हा ह्याचा अर्थ ज्ञानी माणसं, ज्ञानी ज्यांना ज्ञान झालेलं आहे, आत्मज्ञान ब्रह्मज्ञान ज्यांना झालेलं आहे, ज्यांना आपलं अस्तित्व काय आहे ह्याची पूर्ण जाणीव झालेली आहे, असे जे आहेत त्यांना ज्ञानी म्हणतात. असे त्याला बुध असा शब्द आहे तिथे. असे ज्ञानी जे असतात ते अशा सुखांमध्ये, अशा आद्यंतवंत सुखामध्ये ते रमत नाही असं त्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. आणि आता त्याच्याशी जोडून पुढचा श्लोक कसा आहे पहा, किंवा पुढच्या ओव्या कशा आहेत ते आपण पाहूया. की पुढच्या या भागामध्ये
म्हणजे इथपर्यंत आपण आलो की अर्जुनाला सांगितलं की अशा ह्याच्यामध्ये तू रमू नकोस. ते सांगितल्यानंतर आता पुढच्या ह्याच्यामध्ये लगेच पहा, ओवी 129वी ओवी पाहिली तुम्ही तर लक्षात येईल, ज्ञानियाचा हनठाई यांची मातुही कीर नाही, देही देह भाव जी स्ववश केले. म्हणजे ज्ञानी कसे असतात की ज्ञानी देहातच आहे, हन ठाई म्हणजे देहामध्ये असणं. ज्ञानी जे असतात ते आपल्यासारखे सामान्य माणसासारखे देहातच असतात, पण त्यांना ह्या कुठल्याही सुखाची जराही पर्वा नसते किंवा त्यांच्या दृष्टीने ही सुख खरी नसतात. कीर ह्याचा अर्थ खरी खरी. तर त्यांच्या दृष्टीने जे ज्ञानी असतात त्यांच्या दृष्टीने ही सुख म्हणजे देहाची ही सगळी सुख ही खरी नसतात. आणि का नसतात तर ते पुढे आहे, देही देह भावो जिही स्ववश केले. देही ही वरती अनुस्वार आहे, ह्याचा अर्थ की त्यांना देही म्हटले, ते देहात असणारेच आहेत ना. ज्ञानी आहेत ती माणसंच आहेत, तर त्यामुळे देहात असणारी ही माणसं कशी असतात की ज्यांनी देह भाव स्ववश केलेला आहे. आलं लक्षात? देह बुद्धी आपल्या देहाला ज्या सगळ्या गोष्टींची आकर्षण असतात त्या सगळ्या गोष्टी त्याला देहभाव म्हणायचं. तर त्या देहभावाला त्यांनी स्ववश केलं आहे, पूर्ण नियंत्रणामध्ये आणलेलं आहे. म्हणजे ते देहीच आहेत, पण देहामध्ये असूनही त्यांनी देहभाव टाकलेला आहे, देहभाव टाकलेला आहे. जया ते बाह्याची भाष नेणिजेची निशेष. हां, म्हणजे जया ते म्हणजे ज्यांच्या दृष्टीने बाह्याची भाष. आता लक्षात येत असेल ना हे सगळे शब्द तुम्हाला. बाह्याची भाष म्हणजे बाह्य सगळ्या जगतातली जी सगळी आकर्षणं आहेत त्याची ती भाषा म्हणजे त्याची जाणीव. भाषा म्हणजे काय? त्याची सगळी जाणीव, बाह्याची जाणीव, बहिर्मुख जाणीव, बहिर्मुख जाणीव. नेणिजेची निशेष म्हणजे त्यांना अजिबात नेणिजे म्हणजे त्यांना माहिती नसतं. निशेष म्हणजे पूर्णतः त्यांना ती माहिती नसते, अजिबात त्यांना ती माहिती नसते. बाह्य गोष्टींचं जी जाणीव आहे की हे असं दिसतं, ह्याचा वास असा येतो, त्याची चव अशी असते, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण सामान्य माणसं जी गुंतून राहतो ती बाह्य भाषा म्हणजे ही अस्तित्वाची बाह्य जाणीव, आपल्या बाह्य जगामध्ये जे काही आहे त्याची जाणीव ती त्यांच्यामधून पूर्णतः नाहीशी झालेली असते. नेणिजे म्हणजे ते जाणतच नाही असं जग, त्यांना मुळी बाह्य जग हे त्यांच्या दृष्टीने अर्थहीन असतं, त्यांना त्याचा प्रभाव जाणवत नाही. कारण का तर अंतरी सुख एक आधी म्हणजे त्यांच्या अंतरामध्ये पूर्ण सुख एक, ह्याचा अर्थ त्या परमेश्वराचं त्या आत्म्याचं हे एकच सुख, हे एकच सुख त्यांना माहीत असतं. त्यांना ही बाह्य जगातली सुख माहिती नसतात, त्यांना फक्त एकच सुख माहिती असतं आणि ते त्यांच्या अंतरातच असतं, अंतरात असतं. आता हे जे आहे ना अंतरात आणि बाह्य हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे की खूप वेळेला पहा की ह्या बाह्य स्पर्शांमुळे होणाऱ्या सुखांमध्ये आपण का गुंततो. तर आपल्याला ते त्या क्षणाला त्या वेळेला ते सगळं खूप सुखदायक वाटत असतं, आनंद देणारं वाटत असतं वगैरे वगैरे. पण आता आपण लक्षात घ्या की आपली ज्याला आपण सुख म्हणतो अशा कितीतरी गोष्टी अशा असू शकतात. पहा आता उदाहरण म्हणून सांगते आणि अगदी महत्त्वाचं एक उदाहरण म्हणून सांगते की झोप. प्रत्येकाला बघा झोप किती आवश्यक आहे. एक सुखाची शांत झोप
रात्री आपली झाली किंवा कधी दिवसाच्या कुठल्याही काळामध्ये किंवा रात्री आपली एक पूर्ण झोप झाल्यानंतर आपण किती त्यानंतर ताजेतवाने होऊ शकतो. म्हणजे झोपेची गरज आपल्याला अत्यंत आहे, बरोबर आहे. आता समजा एखाद्या माणसाला सांगितलं की तुला हवं ते आणि हवं तितकं खायला देतो, हवे तितके दिवस सगळं खायला देतो, पण तू एक दिवसही जरासुद्धा झोपायचं नाही. शक्य आहे का सांगा? 1 दिवस 2 दिवस काढेल, झोपेशिवाय माणूस राहू शकतो का? म्हणजे झोप हे केवढं मोठं सुख आहे. पण आता आपण विचार करून पाहूया की झोप ही कशा प्रकारची जाणीव आहे. लक्षात घ्या, ही काही कुठल्या बाह्य काही जाणीव आहे का? म्हणजे आपण जेव्हा जे नेहमी म्हणतो की बाह्य गोष्टींमुळे सुख मिळतं, तर झोप हे काही कुठल्या बाह्य गोष्टींमुळे मिळतं का? अगदी खूप तुम्ही संगीत लावा आणि काय वाटेल ते करा आणि किती प्रयत्न करा, कित्येक तासन तास माणूस तळमळत राहतो, झोपेशिवाय नाही झोपे. आपण जर विचार केला ना तर खरं म्हणजे झोपेचं सुख केव्हा मिळतं पहा, ज्या वेळेला बाह्य जाणीव नष्ट होते तेव्हाच आपण झोपतो. बघा विचार करून, ज्या वेळेला बाह्य गोष्टींची जाणीवच आपल्याला झोप का येत नाही? कारण घडलेल्या गोष्टींबद्दल, घडणाऱ्या गोष्टींबद्दल विचार जे चालू असतात. म्हणजे आपण सगळं त्या बाह्य जगामध्ये गुंतलेलो असतो, म्हणजे बाह्य जाणीवेतच आपण गुंतलेलो असतो. ही जाणीव ज्या वेळेला मेंदूला मिळत नाही, त्या मेंदूतून ती नाहीशी होते, त्यावेळेला तो मेंदू शांत होतो आणि आपण गाढ झोपतो आणि मग ती खरी आपल्याला शांती मिळते. म्हणजे सुख जे आहे ना, आपण त्याला सुख असं नेहमी म्हणतो, हे नेहमी काही अशा या बाह्य गोष्टींवर अवलंबून नाही आहे. आणि खूप वेळेला आपण जास्त जितका विचार करू तेवढं आपल्या लक्षात येतं की सुख हे आतच आहे आपल्या, आणि आपण मात्र ते बाहेर शोधतो की हे केलं ना की मला बरं वाटेल, माझ्या आयुष्यात ते घडलं ना की मला बरं वाटेल, मला सुखाची झोप लागेल. तुम्ही बघा, खूप आनंद झाला ना ज्या दिवशी, त्या दिवशी सुद्धा झोप येत नाही, कारण त्या आनंदाचे विचारही डोक्यातून जात नाही, बरोबर आहे. म्हणजे ह्या सगळ्या बाह्य जाणीवा आहेत ना, म्हणजे जितकं आतमध्ये आपण जाऊ ना तितकं सुख हे जास्त आपल्याला मिळू शकतं. आणि म्हणून हे अंतरीचं सुख जे म्हटलेलं आहे ना, अंतरीचं आहे, म्हणजे ते आतमध्ये आहे. सुख हे खरं आपल्या आतमध्ये. अगदी दुसरं एक उदाहरण घेतलं, झोपेचं जाऊ द्या. बघा, आपल्याला चवीला खूप एखादी गोष्ट आवडते म्हणून आपण खाल्ली, काहीतरी थोड्याशा इंचेची ती जीभ, तेवढ्या जिभेला ते सुख काही काळ लागतं, पण त्याचं खरं सुख ते अन्न आतमध्ये गेल्यावरच असतं ना, की ते आपल्या शरीराला पचलं पाहिजे, आपल्या शरीराला ते मानवलं पाहिजे, तेव्हाच ते सुख असतं. म्हणजे सगळं खरं आपण विचार केला ना, हे शेवटी अंतरीचं सुख असतं. या बारीक सारीक गोष्टीतसुद्धा आपण खरं म्हणजे आत जाणं हेच जास्त जरुरीचं आहे. अंतरीचं सुख आहे आणि ते आपण विसरतो आणि आपण बाह्य सुखाकडेच पाहतो. ती एक गोष्ट आहे की एका माणसाची किल्ली हरवली आणि तो शोधत होता. तर एक दुसऱ्याने कोणी विचारलं की काय बाबा, काय शोधतोयस तू? तर म्हणाला, माझी किल्ली हरवली, ती शोधतोय मी. तर हो का म्हणाले, साधारण कुठे हरवली असेल? नाही, हरवली आतमध्ये. मग तू आता इथे बाहेर रस्त्यावर का शोधतोय? नाही, बाहेर ना दिव्याचं उजेड आहे, माझ्या घरामध्ये अंधार आहे. तसा आपल्या आतमध्ये अंधारच करून ठेवला आहे आपण, त्यामुळे ते अंतरीचं सुख लपून गेलं आहे त्या अंधारामध्ये. तो अंधार आपल्याला नाहीसा करायचा का बाहेर प्रकाश आहे म्हणून आपण तिथल्या सुखांचा शोध घ्यायचा, हा आपणच विचार करायला पाहिजे. ते फार हा मोठं
म्हणजे आपण जितकं ह्या शब्दांमध्ये खोलवर जाऊ ना तितका सुंदर अर्थ आपल्या लक्षात येतो. तर हे अंतरीचं सुख आहे. म्हणजे बाह्य स्पर्शांचा आधी उल्लेख केला आणि आता नंतर अंतरीचं सुख, की ज्ञानी माणसाला हे अंतरीचं सुख मिळतं. कारण त्याला कळलेलं असतं की ते सुख आहे ते खोटं आहे आणि खरं सुख आहे ते आत आहे. हे त्याला एकच सुख आहे आणि ते आत आहे हे त्याला कळलेलं असतं. आता त्याच्यावरती जो श्लोक आहे ना त्याचा मी अगदी थोडा उल्लेख करते. सबंध श्लोक वगैरे घेत नाही, पण त्याच्यामध्ये एक दोन शब्द फार महत्त्वाचे आहेत आणि ज्याचा उल्लेख इथे आला नाही आहे, पुढे काही ओव्यांमध्ये आलेला आहे. पण इथे मी तो सांगितल्याशिवाय मला राहवत नाही म्हणून सांगते. ही सबंध श्लोक काही वाचत नाही. 23वा श्लोक बघा तुम्ही. त्याच्यामध्ये पहिला जो शब्द आहे ना त्याच्यामध्ये शक्नोती हैव असा एक शब्द पहिलाच आहे, बरोबर. त्याच्यामध्ये तो ती हैव जे आहे ना ते काय आहे, ई हैव, इहैव, इहैव असा शब्द येतो बरं का. इहैव म्हणजे इहलोकी. हां, लक्षात आलं. इहलोक ह्या जगातच आपण जिवंत असतानाच म्हणजे हे सगळं सुख जे परमार्थ वगैरे आपण म्हणतो आणि परलोकीचं सुख वगैरे म्हणतो तसं नाही. ह्या जगातच आपल्याला काय साधायचं आहे ते त्या शब्दात आहे. इहलोकी, इहैव त्याच्यावर जोर दिलाय. एव, इह एव, इहैव म्हणजे हे इथेच ह्या जगातच आपल्याला काय करायचं आहे तर आता. आणि पुढे पण एक शब्द आहे शरीर विमोक्षणात. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की शरीर आपलं पडण्याच्या आधी, शरीर नष्ट होण्याच्या आधी असा खरा अर्थ आहे. पण त्याच्याही पेक्षा अलीकडे आपण गेलो तर शरीर उताराला लागायच्या आधी असा खरा त्यातला अर्थ आहे. वार्धक्य, उतार, शरीराला उतार जो येतो ते शरीर उताराला लागायच्या आधीच आपल्याला काय करायचं आहे ते त्यांनी त्या ठिकाणी सांगितलंय. किंवा ज्ञानी माणूस काय करतो हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्यांनी तिथे असं म्हटलंय, पुढे बघा पुढचा शब्द वाचते श्लोकातला, काम क्रोधोद्भवम वेग. हां, काम क्रोध त्याच्यातून उद्भवलेला वेग. वेग ह्याचा अर्थ उर्मी. काम क्रोधांच्या उर्मी येतात ना, काम क्रोधांच्या उर्मीच शब्द अगदी म्हणजे पाहिजे उर्मी असते ना ती. क्रोधाची पण उर्मी येते, आवरताच येत नाही, माणसाला कळत नाही आपण काय बोलतोय, कोणाशी आपण काय बोलतोय ह्याचं भान राहत नाही, काय परिस्थिती आहे ह्याचं भान राहत नाही. ही क्रोधाची उर्मी असते. म्हणजे कामाची उर्मी आणि क्रोधाची उर्मी, ह्या ज्या उर्मी येतात त्याला वेग म्हटलेलं. वेग याचा अर्थ तो आहे की काम क्रोधाच्या उर्मी, काम क्रोधातून निर्माण होणाऱ्या ह्या ज्या आपल्या उर्मी असतात त्या आपण रोखल्या पाहिजे, काम क्रोधांच्या उर्मी आपण रोखल्या पाहिजे. आणि आता त्याचा संबंध मागे कसा आहे की जोपर्यंत आपलं शरीर हे उताराला लागलेलंही नाही, ह्याचा अर्थ खरा काय, ज्या वेळेला शरीरामध्ये सामर्थ्य आहे, लक्षात घ्या. कारण काम क्रोधांच्या उर्मी तेव्हा येतात जास्ती, बरोबर आहे. कारण मस्ती असते माणसाला, जोपर्यंत सामर्थ्य आहे अंगामध्ये, पैशाचं बळ आहे, शरीराचं सामर्थ्य आहे, तोपर्यंत ह्या सगळ्या उर्मी ज्या येतात त्या तोपर्यंत येतात जास्ती प्रमाणामध्ये, तेव्हा त्या रोखायच्या असतात. कारण नंतर
कित्येक वेळेला आपण इतके दुबळे होतो की कसला काम आणि कसला क्रोध ह्याच्या पलीकडेच आपण जातो. आपल्याला रागवण्याचं सुद्धा स्वातंत्र्य राहिलेलं नसतं. ही पण परिस्थिती येते माणसावर. तर कामक्रोधाच्या उर्मी ह्या कधी रोखायच्या? ज्या वेळेला अंगामध्ये सामर्थ्य आहे, शरीरामध्ये सामर्थ्य. खूप महत्त्वाचे शब्द आहेत म्हणून मी त्या श्लोकातले शब्द सांगितले की ते शरीर विमोक्षणात, म्हणजे ते नष्ट होणं असाच फक्त नाही अर्थ. इहैव ह्याचा अर्थ तो आहे, इहलोकी, इहैव म्हणजे ह्या लोकातच. पण आपल्या शरीरामध्ये सगळं बळ आहे, सगळ्या प्रकारे आपल्याला सत्ता आहे, सामर्थ्य आहे. त्यावेळेला आपल्याला कामक्रोधाच्या उर्मी रोखता आल्या पाहिजेत की ज्या ज्ञानी माणसाला रोखतायत. हा किती सुंदर अर्थ याच्यामध्ये आहे. आणि तुकारामाने असंच म्हटलंय, आली उर्मी साहे तुका म्हणे थोडे आहे. थोडे याचा अर्थ कमी असं नाही, थोडे म्हणजे एवढं जरी आपण केलं ना तरी खूप आहे असा त्याचा अर्थ. तुकारामाने असं म्हटलंय की आली उर्मी साहे, सहन रोखून धरा, सहन करा, विचार करा की आपण करतोय बरोबर करतोय की नाही. तर त्या थोडाफार विचार करा, आपल्या उर्मी रोखून धरा. तेवढं जरी केलं तरी खूप आहे म्हणतात तुकाराम. तर आली उर्मी साहे तुका म्हणे थोडे आहे. थोडे याचा अर्थ थोडे म्हणजे कमी नव्हे, थोडे याचा अर्थ तेवढं सुद्धा पुरे, आपण निदान तेवढं तरी करावं असं तुकारामांनी म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे. आणि मग पुढे त्या श्लोकामध्ये म्हटलंय असं जो करतो, म्हणजे आता ज्ञानी माणसाचं वर्णन आहे ना, असं जो करतो त्याला काय म्हटलंय, युक्त हा, म्हणजे तो युक्त झालेला असतो. का हे सगळं कोणाला साधतं? ज्याची बुद्धी आत्म्याशी युक्त आहे, बाह्य गोष्टींशी युक्त नाही. ज्याची बुद्धी अंतर्मुख झालेली आहे, ऊर्ध्वमुख झालेली आहे. आठवतात हे सगळे शब्द सांगितलेले? ऊर्ध्वमुख, अंतर्मुख अशी ज्याची बुद्धी झालेली आहे, बहिर्मुख तो नाही आहे, अधोमुख तो नाही आहे, असा जो आहे ज्ञानी माणूस तो युक्त असतो. म्हणजे आत्म्याशी, ब्रह्माशी तो युक्त असतो. युक्त म्हणजे जोडलेला. आणि तो असा जो असतो तो सुखी नरहा, तो सुखी असतो. म्हणजे सुखाची किती सुंदर कल्पना इथे मांडलेली आहे की जितकं तुम्ही बाहेर सुख शोधायला जाल तितकं ते मिळत नाही. आणि जितकं तुम्ही अंतरीच, म्हणून तो ज्ञानदेवांनी अंतरीच सुख असा शब्द वापरलेला आहे. आणि त्याच्यामध्ये बाह्य भाषा सोडून अंतरीचं सुख ज्याच्यामध्ये आहे तो असतो तो सुखी. तो असा ज्ञानी माणूस सुखी असतो असं म्हटलेलं आहे. आता पुढे पुढच्या 132वी ओवी घेते, मधली एखादी गाळली. 132वी ओवी. भोगी अवस्था एकी उठी, ते अहंकाराचा अचळू लोटी, मग सुखेसी घे आठी गाढेपणे. मी दुसरी ओवी वाचते हा, कारण ते सगळं एकाला लागून आहे. पुन्हा वाचते बघा, समजावून घेण्याचा प्रयत्न करा. भोगी अवस्था एकी उठी, ते अहंकाराचा अचळू लोटी, मग सुखेसी घे आठी गाढेपणे. तिये आलिंगन मेळी, होय आपे आप कवळी, तेथ जळ जैसे जळी, वेगळे न दिसे. आता हा जो शेवट आहे ना, जसं जळामध्ये दुसरं जळ घातलं तर वेगळं आपल्याला ओळखता येतं का, ते सगळं एकत्र होऊन जातं. तसं त्याचं काय झालेलं आहे की तो आत्म्याशी, ब्रह्माशी तो इतका एकरूप होऊन गेलेला आहे, इतका एकरूप झालेला आहे की त्याचं वर्णन कसं केलं आहे. अशी त्याची अवस्था आहे की एकी उठी, म्हणजे तो एकच झाला आहे, ब्रह्माशी एकत्व पावला. एकी उठी म्हणजे तो ब्रह्माशी, आत्म्याशी एकत्व पावलेला आहे. आणि
अर्थातच त्यामुळे मग काय होतं, ते म्हणजे ह्याचा अर्थ आपण त्यामुळे असं घेऊ शकतो. त्यामुळे अहंकाराचा अचळू लोटी. अहंकार अचळू, अचळ काय असतं, पर्वत हा अचल असतो ना, पर्वताला लोटणं फार कठीण आहे, तसा अहंकार असतो. अहंकार तसा असतो पर्वतासारखा, एका जागी असा काही तो घट्ट असतो की आपण त्याला लोटू शकत नाही, अहंकार आपण सोडू शकत नाही. अशी खरी म्हणजे अहंकाराची स्थिती असते, म्हणून त्याला अचळू म्हटले. अचळू पर्वतासारखा असा तो एका म्हणजे असा स्थिर होऊन राहिलेला असतो आपल्या वर्तनामध्ये. तर अहंकाराचा अचळू लोटी म्हणजे तो ज्ञानी माणूस अहंकाराला सुद्धा, तो अचल असला तरी त्या अहंकाराला दूर लोटू शकतो, जे आपल्याला सामान्य माणसाला जमत नाही. आपण अहंकारामध्ये अहममध्ये इतके गडलेलो असतो की आपल्याला नाही हा पर्वत लोटताय, पण हा ज्ञानी माणूस अहंकाराचा अचळू लोटी. मग सुखेसे घे आठी गाढेपणे. आठी याचा अर्थ की आवाक्यात घेतो सगळं, सुखाला मिठी मारतो असं म्हणा, सुखाला मिठी मारतो, कारण तोच शब्द पुढे आलेला आहे. सुखाला आलिंगन देतो, आठी गाढेपणे, गाढ आलिंगन देतो. अंतरीचं सुख आहे, अंतरीच्या सुखाला तो गाढ आलिंगन देतो. आणि मग पुढे काय म्हटलंय, तिये म्हणजे त्या हे जे आता आपण म्हटलं की ह्या सुखाला त्यांनी गाढ आलिंगन दिलेलं आहे, त्याला उद्देशून तिये म्हटलं. तिये आलिंगन मेळी. पहा, आलिंगन शब्द वापरलाय की नाही त्या ठिकाणी. तर तिये आलिंगन मेळी होय आपे आप कवळी, जेत जळ जैसे जळी वेगळे न दिसे. आता मग असा मी अर्थ सांगितला, जसं जळ एक दुसऱ्यामध्ये पूर्ण मिसळून जातं, तसा तो कशात मिसळून जातो, आपे आप कवळी, कवळून धरणं म्हणजेच मिठी मांड किंवा काय काम होतं. मी चालू ठेवूया की आपे आप कवळी याचा अर्थ की आपलं जे स्वस्वरूप आहे, आपलं स्वरूप, आत्मस्वरूप. आता हे सगळे शब्द आपल्याला माहिती आहेत. आप म्हणजे कोण, आपलं खरं स्वरूप, आपलं स्वस्वरूप. आपण आत्मा आहोत, आपण ब्रह्म आहोत, हे आपलं जे खरं स्वरूप आहे. आपण शरीर नाही, हा जो भाव आहे तो आपे आप कवळी, कवळून धरतो. म्हणजे तो माणूस त्याला कवळून धरतो, त्याच सुखामध्ये तो मग्न होतो. किती तो त्याच्यामध्ये विरून जातो, जसं जळामध्ये जळ मिसळून जातं इतका तो त्याच्यामध्ये मिसळून जातो, असा अर्थ. आता पुढे 135वी ओवी घेऊ, मधले एखादी सोडून, कारण तसंच दुसरं एक उदाहरण त्यांनी दिलं आहे. ऐशी द्वैताची भाष जाय, मग म्हणो जरी एकची होय, तरी ते साक्षी कवणू आहे जाणते जे. म्हणजे किती ह्याच्यामध्ये किती खोल अर्थ आहे बघा. ऐशी द्वैताची भाष जाय, कारण आता तो एक झाला ना, आत्म्याशी ब्रह्माशी तो आता एक झाला, म्हणजे अद्वैत साधलं त्याला. अद्वैत, गीता ही अद्वैत आहे, अद्वैत तत्त्वज्ञान सांगणारी आहे. तर त्याला ते अद्वैत त्या ज्ञानी माणसाला साधलेलं असतं. तो त्याची द्वैताची भाषा म्हणजे मी वेगळा आणि हा ईश्वर वेगळा, ही जी द्वैताची भाषा आहे, मी वेगळा आणि विश्व वेगळं, ही सुद्धा द्वैताची भाषा आहे. म्हणजे विभक्तपणा जो असतो तो सगळा त्याचा नाहीसा झालेला आहे. तो आता एक होऊन गेलेला आहे. कोणाशी, ब्रह्माशी एकरूप झाला आहे, विश्वाशी एकरूप झाला आहे. असं ज्या वेळेला त्याची द्वैताची भाषा जाय, मग म्हणो जरी एकची होय, तरी तेथ
साक्षी कवणू आहे जाणते जे, म्हणजे फार सुंदर आहे बरं का ह्याचा अर्थ, की जरी त्याने म्हटलं असा इतका जो एकत्व पावलेला आहे, विरूनच गेलेला आहे त्याच्याशी, त्याचं वेगळे पण राहिलेलं नाही, तोच विश्व झालाय, तोच ब्रह्म झालाय, हे ज्याचं झालेलं आहे, अद्वैत घडलेलं आहे, त्यांनी जर म्हटलं की मी आता ब्रह्म झालो, अहम ब्रह्मास्मी, आहे की नाही, तर आता जर त्यांनी म्हटलं अहम ब्रह्मास्मी, तर त्याला काही अर्थच उरत नाही. कारण का असं म्हणायला तो साक्षी आहे का, तो उरलाय का वेगळा, तो उरलेलाच नाही. कारण मी ब्रह्म झालो म्हणायला मी वेगळा असेल तरच ह्या शब्दाला काहीतरी अर्थ आहे. अहम ब्रह्मास्मी, ज्या वेळेला तो पूर्ण ब्रह्मच झालाय त्यावेळेला अहम ब्रह्मास्मी या शब्दाचा अर्थच संपून जातो, कारण तो वेगळा राहिलेलाच नसतो. जसं एक उदाहरण म्हणून सांगते बरं का, की एक हे या कृष्णाच्या ज्या कथा आहेत ना, त्याच्यामध्ये राधा कृष्णाची अशी एक कथा आहे. अर्थात राधा ही कोणी व्यक्ती नव्हती, एक स्त्री नव्हती, हे मी कृष्णाच्यावरती मी ज्या वेळेला व्याख्यान दिलं त्यावेळेला स्पष्ट केलं होतं. पण एक कथा आहे ती, आपण त्या कथेतलं जे तत्व आहे ना ते आपण लक्षात घेऊ या ठिकाणी. ती कथा म्हणजे राधा व्यक्ती नसली तरीसुद्धा आपण त्यातला अर्थ लक्षात घेऊ. ही राधा आणि कृष्णाची अशी एक कथा आहे की कृष्ण गोकुळामध्ये होता, त्यावेळेला सगळ्या गोप गोपी ज्या काही सगळ्या होत्या त्या सगळ्यांना तो म्हणायचा तू माझा आहेस, तू माझी आहेस असं म्हणायचा. पण राधेला त्यांनी कधी म्हटलं नाही की तू माझी आहेस. तर सगळे राधेला म्हणाले की काय तू इतकं तू म्हणतेस की तू कृष्ण तुझा आहे, तू त्याची आहेस, पण तो तर कधीसुद्धा म्हणत नाही की तू त्याची आहेस म्हणून. तर राधेला जरा ते लागलं आणि म्हणून राधा कृष्णाला एक म्हणाली की तुमचं माझ्यावर काही प्रेमच नाही आहे, कारण का तर तुम्ही सगळ्यांना म्हणता माझी आहे, माझा आहे, मला कधीसुद्धा चुकून म्हटलं नाही तुम्ही की तू माझी आहेस म्हणून. तर कृष्ण म्हणाला मी कसं म्हणू तुला तू माझी आहेस म्हणून, कारण तू माझी आहेस असं म्हटलं तर तू वेगळी आहेस आणि मी वेगळा आहे असा अर्थ होतो त्याच्यातून. तू आणि मी एकच आहोत, मग कसं काय मी तुला म्हणणार तू माझी आहेस, तू आणि मी एकच, हे अद्वैत, हे अद्वैत. तर ते या ठिकाणी आता राधा ही व्यक्ती नसते ना का, पण ह्या कथेतला हा भाग आपण लक्षात घ्यायचा की ह्याच्यातून आपल्याला काय कळतं की अद्वैत म्हणजे काय, की अहम ब्रह्मास्मी म्हणायला मी वेगळा राहिलो तर म्हणणार ना, तो पण मी उरला नाही, साक्षी म्हणून पण मी उरलो नाही, मग आता मी म्हणायचं कसं, अशी अवस्था त्या ज्ञानी माणसाची होते असं या ठिकाणी वर्णन आहे. आता याच्या पुढे आता 24-25 हे श्लोक आहेत आणि त्याच्यानंतर एकदम दोन्हीवरच्या ओव्या ज्ञानदेवांनी घेतलेल्या आहेत. पण त्या 24-25 या श्लोकांकडे वळण्यापूर्वी एका गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे, किंवा आपण 24वा श्लोक वाचू. खरं म्हणजे हा शब्द आधी पण एका श्लोकामध्ये येऊन गेलेला आहे, तो कसा काय उल्लेख केला नाही मला आठवत नाही. बरं जाऊ दे, आपण इथे हा जो 24वा श्लोक आहे ना त्याच्यामध्ये एक असा शब्द आहे पहा, पुढचा शेवटचा जो भाग आहे त्याचा आधी अर्थ सांगते पाहिजे तर, की ब्रह्मनिर्वाण असा शब्द आलेला आहे. ब्रह्मनिर्वाण खूप महत्त्वाचा शब्द आहे हा गीतेतला एक फार महत्त्वाचा शब्द आहे ब्रह्मनिर्वाणम. आणि जर संबंध आपण श्लोक पाहायला, मी आधी श्लोक सांगते पाहिजे तर आणि मग मला जे काही सांगायचं आहे त्याचा अर्थ सांगते. की या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की
पहिल्यापासून जर आपण तो श्लोक पाहिला जरा नीट बघा, त्या श्लोकामध्ये बरेच असे शब्द आहेत. पहिला जो शब्द आहे तो म्हणजे यः अंतःसुख असा शब्द आहे बरं का. योऽन्त सुखो असा आहे ना, त्याचा अर्थ ती फोड केली तर यः म्हणजे जो, अंतःसुख म्हणजे जो अंतर्यामी सुखी असतो. लक्षात आलं? जो अंतर्यामी सुखी असतो. तर ब्रह्मनिर्वाणाकडे पोचायच्या आधी आपल्याला ह्या गोष्टी थोड्याशा पाहिजे म्हणून मी हे सांगते की जो अंतर्यामी सुखी असतो त्याच्या पुढे आहे अंतरारामः, म्हणजे जो आपल्या आत्मस्वरूपामध्ये जो आनंदी असतो. अंतर जे त्याचं स्वरूप आहे, जे अंतस्वरूप आहे म्हणजेच आत्मस्वरूप, आपल्या आत्मस्वरूपामध्ये जो आनंदी असतो, आनंदी त्याच्यात रमतो, त्याच्यामध्ये तो रमतो, त्याच्यामध्ये तो आनंदी असतो. म्हणजे त्याला बाह्य जगाचा विचार नाही, तो अंतस्वरूपामध्ये पूर्ण रमणारा आहे, तोच त्याला आनंद आहे, त्याच्यामध्ये तो रमणार आहे. आणि पुढे असं म्हटलंय, तिसरा आणखी एक शब्द आहे त्याच्यामध्ये म्हटलंय अंतज्योती. अंतज्योती, ज्योती म्हणजे प्रकाश, ज्याच्या अंतरात ज्ञानाचा प्रकाश पडलेला आहे. अंतज्योती म्हणजे काय? ज्ञानाचा प्रकाश ज्याच्या अंतरामध्ये पडलेला आहे, आतमध्ये आहे. कारण आत्मज्ञान आहे ना, ते बाहेरचं ज्ञान नाही. आपण घेतो ते सगळं बाहेरचं ज्ञान असतं, बरोबर आहे ना. आपल्या सगळ्या पदव्या, आपलं सगळं शिक्षण हे सगळं बाहेरचं ज्ञान असतं. हे जे आहे हे आतलं ज्ञान आहे आणि त्या आतल्या ज्ञानाचा म्हणजे आत्मस्वरूपाच्या ज्ञानाचा प्रकाश त्याच्या अंतर्यामी पडलेला आहे. म्हणजे 3 वैशिष्ट्य किंवा 3 गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत की तो अंतर्यामी सुखी आहे, तो त्याच्या आत्मसुखामध्ये किंवा आत्मस्वरूपामध्ये आनंदी आहे, आणि तिसरं म्हणजे त्याच्या अंतरात ज्ञानाचा प्रकाश पडलेला आहे. असा जो असतो यहा जो म्हटलंय, यहा म्हणजे जो असा जो असतो, फार सुंदर अर्थ आहे का या प्रत्येक शब्दामध्ये, फार सुंदर अर्थ आहे. असा जो असतो सयोगी म्हणजे तो योगी, त्याला योगी म्हटलंय या ठिकाणी, आणि त्याची वैशिष्ट्य 3 सांगितली आहेत. लक्षात आली? असा जो योगी असतो त्याला काय होतं तर ब्रह्मनिर्वाणम ब्रह्मभूतोऽधिगच्छति असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याला ब्रह्मनिर्वाण प्राप्त होतं. साध्या शब्दात सांगते हा, त्याला ब्रह्मनिर्वाण प्राप्त होतो. अर्थ मी पुढे स्पष्ट करते. त्याला ब्रह्मनिर्वाण प्राप्त होतं म्हणजे ह्याचा अर्थ असा, निर्वाण म्हणजे काय सांगा बरं. निर्वाण हा शब्द तर आपल्याला माहितीच आहे, परिचय आहे. हां, निघून जा. निर्वाण निघून जा म्हणजे मृत्यूनंतरचं निघून जाणं, अशा अर्थाने नेहमी निर्वाण शब्द वापरला जातो. बौद्ध धर्मामध्ये सुद्धा हा शब्द वापरला जातो, निर्वाण. आणि गौतम बुद्धाच्या याला महानिर्वाण असं म्हणतात. त्याच्यावर तेवढं मोठं नाटक सतीश आळेकरांचं झालेलं होतं. तर म्हणजे निर्वाण याचा अर्थ की आपलं हे अस्तित्व संपुष्टात येईल. आता ह्या ठिकाणी काय म्हटलंय, सयोगी ब्रह्मनिर्वाणम ब्रह्मभूतोऽधिगच्छति, म्हणजे त्याला ब्रह्मनिर्वाण प्राप्त होतं. म्हणजे ब्रह्मनिर्वाण, आता हे 2 शब्द आपण एकत्र करू. निर्वाण म्हणजे निघून जाणं, संपुष्टात येणं, विलय पावणं, बरोबर आहे, विलय पावणं, अस्तित्वाचा विलय होणं. आता हा अस्तित्वाचा विलय कशात होतो? ब्रह्मामध्ये. लक्षात आलं? हां,
हा अस्तित्वाचा विलय कशामध्ये होतो? तो ब्रह्मामध्ये. ब्रह्मनिर्वाण याचा हा अर्थ. अस्तित्व आपलं संपून आपण ब्रह्मपदाला जातो, ते ब्रह्मनिर्वाण. भ्रमरीच्या ध्याशे भ्रमरी चोळ कीटकत्व जाये पालकणी ब्रह्म ध्याशे स्वये ब्रह्मची होईल. हो, जीवत्व लोक तसंच आहे की हे नाही, पण त्याच्यातून ना फार सुंदर आणखी अर्थ आहे की जो मला पुढे स्पष्ट करायचा, की आपण ह्या ठिकाणी काहीतरी चुकीचा अर्थ घेण्याची शक्यता खूप आहे. का आहे तर ह्या ठिकाणी काय म्हटलंय की निर्वाण म्हणजे अस्तित्वाचा विलय. हां, अस्तित्वाचा विलय म्हणजे निर्वाण. अस्तित्वाचा विलय ब्रह्मात होतो, म्हणजेच ब्रह्मामध्ये सगळं आपलं अस्तित्व विलयाला जाणं म्हणजे ब्रह्मनिर्वाण. ब्रह्मामध्ये आपलं अस्तित्व विलयाला जाणं म्हणजे ब्रह्मनिर्वाण. असं म्हणून मग पुढे काय म्हटलंय, असा जो माणूस असतो की ज्याच्या अस्तित्वाचा विलय ब्रह्मामध्ये झालेला आहे, तो कसा होतो? तो ब्रह्मभूतोऽधिगच्छति, म्हणजे तो ब्रह्मभूत होऊन जातो, म्हणजे तो ब्रह्मच होऊन जातो. तो ब्रह्मच होऊन जातो. तो ब्रह्मच होऊन जातो. आता मी हे आधी हा श्लोक का घेतला सांगते. ह्याचं कारण म्हणजे ह्या पुढच्या जो ओव्या तुम्ही पाहिल्या तर त्याच्यामध्ये ह्या 24व्या श्लोकाचं जितकं विवेचन व्हायला पाहिजे तितकं झालेलं नाही आहे, तसं ते तुमच्या लक्षात येईल. म्हणून हा श्लोक घेणं आवश्यक आहे आणि त्याच्यावरती जरा आणखी विस्तारपूर्वक चर्चा करणं आवश्यक आहे. की आता हा जो शेवटचा भाग आहे की असा माणूस, असा जो योगी आहे ज्याची 3 लक्षणं आधी सांगितली, असा योगी त्याचं अस्तित्व विलयाला जातं ब्रह्मामध्ये, तो ब्रह्मच होऊन जातो. आता ह्याचा अर्थ काय घ्यायचा की आता तो ब्रह्मच होऊन जातो. आता आपण ब्रह्म किंवा आपण ईश्वराचं 3 अवस्थांमधलं स्वरूप पाहिलेलं आहे. आठवतं तुम्हाला की क्षरपुरुष, अक्षर पुरुष आणि पुरुष, हे 3 प्रकारचं स्वरूप आहे. आता या ठिकाणी ब्रह्म ह्या शब्दाचा अर्थ अनेक वेळेला किंवा अनेकांनी असा घेतलेला आहे की ब्रह्मनिर्वाण किंवा ब्रह्मामध्ये विलय होणं म्हणजे अक्षर पुरुषामध्ये विलय होणं. हां, मी मुद्दाम ह्या गोष्टींचे सगळे उल्लेख करते, पहा नंतर किती महत्त्वाची गोष्ट तुमच्या लक्षात येईल. कारण गीता हा कशा प्रकारचा ग्रंथ आहे, गीतेचं उद्दिष्ट काय आहे हे आपण डोक्यातून काढून चालणार नाही. ते आपल्या डोक्यामध्ये कायम आपण ठेवलं तर या सगळ्या शब्दांचे अर्थ आपल्याला योग्य प्रकारे कळू शकतात. कारण गीता हा ग्रंथच असा आहे. अरविंदांनी तर इतकं छान शब्दामध्ये सांगितलं आहे की गीतेचा कुठलाही भाग, कुठलाही श्लोक एकच फक्त तेवढा लक्षात घेऊन त्याचा अर्थ लावणं हा गीतेचा अत्यंत चुकीचा अर्थ घेण्याचा मार्ग आहे. गीतेचा जर आपल्याला अर्थ कळायला हवा असेल तर आपल्याला समग्र गीतोपदेश लक्षात घ्यायला पाहिजे की पहिल्यापासून काय सांगत आलेत भगवंत, हे समग्र आपण ज्या वेळेला विचारात घेऊ त्यावेळेला आपल्याला गीता समजू शकते. एरवी आपल्याला समजत नाही असं त्यांनी अगदी स्पष्ट शब्दामध्ये म्हटलं आणि ते या ठिकाणी फार चांगल्या प्रकारे लक्षात येतं. पहा की हा जो अर्थ घेतला जातो की अक्षर ब्रह्मामध्ये विलय होणं. आता अक्षर ब्रह्म ही आपल्याला माहिती आहे की मधली एक अवस्था, बरोबर आहे. क्षरपुरुष, अक्षरपुरुष आणि पुरुष ही मधली अवस्था. आता हा अक्षर ब्रह्म म्हणजे मधली अवस्था, याचा अर्थ की तो जो पुरुषोत्तम आहे तो ह्या जगामध्ये अक्षर स्वरूपातही आहे, क्षर स्वरूपातही आहे. म्हणजे माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. तो अक्षर स्वरूपात म्हणजे आपला जो अक्षर आत्मा आहे तोही तोच आहे, क्षर आत्मा आहे तोही तोच आहे,
हे दोन्ही त्याचीच रूपं आहेत, त्याच्याच अवस्था आहे. पण अक्षर ब्रह्म ही अवस्था अशी असते की अक्षर पुरुष जो असतो तो अत्यंत शांत, अक्रिय. बघा मी काय काय शब्द वापरते. अक्षर पुरुष हा अक्रिय असतो. इथे मी खूप सांख्यांचं तत्वज्ञान सांगितलं नाही, पण इथे सांख्य तत्वज्ञान आहे की पुरुष क्रिया करत नाही, प्रकृती क्रिया करते, असं सांख्य तत्वज्ञानामध्ये की जे गीतेनी हा भाव घेतलेला आहे. आणि तेच तत्वज्ञान गीतेनेही सांगितलं आहे की पुरुष म्हणजे हा अक्षर पुरुष. हा जो अक्षर पुरुष आहे तो शांत आहे, तो अक्रिय आहे, तो क्रिया करत नाही, तो क्रियाशील नाही. म्हणजे आपल्यामध्ये अक्षर पुरुष आहे आणि जो आपल्यामध्ये आहे तोच सर्वांमध्ये, सर्व विश्वांमध्ये, सर्व भूतांमध्ये तोच आहे. म्हणजेच ह्याचा अर्थ तो व्यक्तिनिरपेक्ष आहे. तो आपला आत्मा म्हणजे केवळ आपला आत्मा नाही. आलं लक्षात? हे नीट समजावून घ्या. जिथे आडेल तिथे मला विचारा, मी थांबीन. कारण हे नीट कळलं ना तरच आपण पुढे जाऊ शकतो. हा अक्षर पुरुषाचे काही फार महत्त्वाची वैशिष्ट्य मी सांगितली की तो शांत असतो, तो अक्रिय असतो आणि तो व्यक्तिनिरपेक्ष असतो. माझ्यामध्येच तो आहे असं नाही, सर्वांमध्ये एकच आत्मा सर्व विश्वामध्ये आहे, तो अक्षर पुरुष. आठवते? हे मी अक्षर पुरुष ही कल्पना सांगितली, कदाचित हे मी तुमच्या आठवणीत नसेल. तर अक्षर पुरुष हा सर्वत्र आहे, सर्वातीत म्हणजे सर्वांमध्ये आहे, शिवाय विश्वोत्तीर्णही आहे. आणि विश्वोत्तीर्ण पुरुषोत्तम आहे. आणि अक्षर पुरुष हा सर्वांमध्ये, या विश्वामध्ये सर्वत्र आहे आणि आपल्यामध्ये चैतन्य. पण चैतन्य हा शब्द पुरुषोत्तमालाही वापरतात, चैतन्य हा शब्द व्यक्तिगत आत्म्यालाही वापरतात, चैतन्य हा शब्द अक्षरात्म्यालाही वापरतात. त्यामुळे चैतन्य मी न म्हणता असं म्हणते, पुरुष ह्या शब्दामध्ये मी बोलते. तर अक्षर पुरुष हा कसा असतो हे आपण लक्षात घेऊ. आता या ठिकाणी आपण ब्रह्म ह्याचा अर्थ अक्षर पुरुष हा जर घेतला तर ह्या सगळ्या श्लोकाचा किंवा ह्या ब्रह्मनिर्वाण ह्या कल्पनेचा अर्थ काय होतो लक्षात घ्या की ब्रह्मनिर्वाण जर तुमचं अस्तित्व ह्या अक्षर पुरुषामध्ये विलीन झालं, विलय पावलं, तर मग तुम्ही सुद्धा कसे होणार? त्या अक्षर पुरुषासारखे शांती लाभेल, शांती लाभेल, सुख लाभेल, पण अक्रियता आहे. अक्रियता आहे, हा फार महत्त्वाचा भाग लक्षात घ्या. व्यक्तिनिरपेक्ष आहे हे फार चांगलं आहे, पण त्याच्याचबरोबर तो अक्रिय आहे हे फार महत्त्वाचं आहे. मग जर समजा आपलं आत्मस्वरूप फक्त अक्षर पुरुषामध्येच विलय पावलं तर आपण सुद्धा अक्रिय होऊ ना. आपल्यामध्ये जी क्रियाशीलता असायला पाहिजे किंवा असते ती क्रियाशीलता जाईल. बरोबर आहे ना. विश्वाची जाणीव सुद्धा संपेल कदाचित, विश्वाची. कारण मी म्हणजे आता विलयच पावलंय, मग काय कशाचं विश्वही उरलं नाही, मी उरलो नाही, काहीच नाही. म्हणजे मग विश्वाची जाणीव संपुष्टात येईल, तुमची क्रियाशक्ती संपुष्टात येईल, तुम्ही काहीच क्रिया करणार नाही. आता अर्जुनाला जर भगवंतानी असं सांगितलं की तू अक्षर पुरुषामध्ये विलीन होऊन जा, काय होईल लक्षात घ्या. अर्जुन क्रिया करेल का? अर्जुन क्रिया करणारच नाही. अर्जुनाला त्यांनी युद्ध केलं पाहिजे ह्या त्याच्या कर्तव्याकडे ते नेऊ इच्छित आहेत. असं असताना तू शांत हो, स्थित हो अक्षर पुरुषामध्ये,
काही क्रिया करू नको, असं कसं सांगतील भगवंत? बरोबर आहे ना? म्हणजे ह्याचा अर्थ आपण व्यापक घ्यायला पाहिजे, की ह्या ठिकाणी जे म्हटलेलं आहे की ब्रह्मनिर्वाण हा जो शब्द आहे ना, त्या निर्वाणाचा इतका मर्यादित अर्थ आपण घ्यायचा नाही की आपलं व्यक्तित्वच संपुष्टात येतं असा त्याचा अर्थ नाही, किंवा आपल्या व्यक्तिगत क्रिया संपुष्टात येतात असा त्याचा अर्थ नाही. लक्षात आलं? खूप महत्त्वाचा हा भाग आहे, खूपच महत्त्वाचा तात्विक विचार आहे गीतेतला हा. कारण गीता ही कर्मप्रवृत्त करणारा ग्रंथ आहे. गीता आपल्याला कर्मप्रवृत्त करते. मग जर ती कर्मप्रवृत्त करत असेल तर तू अक्रिय हो असं कसं सांगेल गीता? तर त्यामुळे ह्याचा अर्थ असा घ्यायचा नाही. निर्वाण ह्याचा अर्थ शेवटची शांती, की आता काही नाही, आपण या सगळ्यातून बाहेर पडायचं, अशा प्रकारची ती शांती नाही आहे. विश्व जाणीव सोडायची, आजूबाजूच्या लोकांची जाणीव सोडायची, असा त्याचा अर्थ नाही आहे. म्हणजे जग सगळं मावळून जाऊ दे असा त्याचा अर्थ नाही आहे. काय अर्थ आहे? जगाचा प्रभाव मावळून जाऊ दे. लक्षात आलं तुम्हाला? हां, जगाचा तुझ्यावर असलेला प्रभाव मावळून जाऊ दे. लक्षात घ्या, खूप महत्त्वाचा विचार आहे की आपण जो जगाच्या प्रभावामुळे कर्म करत असतो तो जगाचा प्रभाव मावळून जाऊ दे. तुझं व्यक्तित्व मावळायचं नाही, क्रियाशील राहायचंय. म्हणून ब्रह्म ह्याचा अर्थ अक्षर ब्रह्म नव्हे. हां, म्हणजे इथे ब्रह्मनिर्वाण ह्याचा अर्थ शेवटचं निर्वाण, ज्याला बौद्ध धर्मामध्ये किंवा आपल्या संन्यास मार्गामध्ये सुद्धा ज्याला निर्वाणाचा अर्थ असाच घेतला जातो की संन्यास म्हणजे सगळं सोडून द्यायचं, हा अर्थ या ठिकाणी नाही आहे. हे आपण लक्षात घ्यायचं. तर ब्रह्मनिर्वाण ह्याचा अर्थ की ब्रह्मात ब्रह्मस्वरूप व्हायचं. म्हणजे तरी काय की ब्रह्म तो ईश्वर ज्या प्रकारे सगळ्या विश्वाची निर्मिती त्यांनी केली, बरोबर आहे ना? सगळं विश्वाची निर्मिती त्यांनी केली, विश्वाला आधार तो देतो. म्हणजे ईश्वर क्रियाशील आहे, ईश्वर क्रियाशील आहे. आणि तो ईश्वर म्हणजे पुरुषोत्तम. लक्षात आलं? तो ईश्वर म्हणजे पुरुषोत्तम, शांत ब्रह्म नव्हे. कारण अशी शांती आपल्याला आयुष्यात सगळे असे शांत झाले तर काय होईल बघा. आणि आपल्या समाजामध्ये मागे एकदा मी उल्लेख केला होता की आपल्या देशामध्ये अशा विचारांमध्ये गेल्यामुळे, संन्यास मार्ग हाच योग्य आहे असं केल्यामुळे आपल्यावरती झालेली अनेक आक्रमणांच्या मागे ही वैचारिक आपली बैठक होती, चुकीची कल्पना होती. ती ह्या ठिकाणी गीतेमध्ये नाही आहे. पण आपण मुळे गीता नीट समजावूनच घेत नाही. आपण गीता नीट समजावून घेतली तर त्याच्यातून खूप सुंदर अर्थ बाहेर येतो की निर्वाण ह्याचा अर्थ असा मोक्ष नाही, याच देहामध्ये असताना मोक्ष साधायचा आहे. पण तो मोक्ष कसा आहे की क्रियाशील व्हायचं आहे. आणि मग क्रिया करायची ती कशी की ईश्वर जशी क्रिया करतो ना त्या समभावानी, विश्व जाणीवेनी. म्हणजे आपली क्रिया कशी असते, आपली कर्म कशी असतात, आपल्या व्यक्तिगत कारणांसाठी असतात, बरोबर आहे? मला हे पाहिजे म्हणून मी काम करते. आपल्या व्यक्तिगत अपेक्षांसाठी आपण कर्म करतो. तर ते आपलं व्यक्तिगत अस्तित्व बाजूला ठेवून ज्या वेळेला आपण क्रिया करतो त्यावेळेला ही निर्वाणाची अवस्था प्राप्त होते. आणि तेव्हा तो ब्रह्मभूत होतो. आणि तो ब्रह्मभूत म्हणजे ब्रह्मच तो होतो. ह्याचाही अर्थ तो अक्षर, ही अक्षर ब्रह्म हे लक्षात घ्या. ही मधली पायरी आहे, तिथे थांबायचं नाही आहे, तिथे थांबायचं नाही. आपण क्षराकडून अक्षराकडे आलो पाहिजे. म्हणजे काय की बाह्य जगाचा जो काही प्रभाव आपल्यावरती आणि त्यामुळे आपण जी कामं करतो ती आपण
हळूहळू कमी केली पाहिजे आणि अक्षर शांत स्थितीला आलं पाहिजे. पण ती शांतता अंतर्यामीची शांतता आहे. म्हणून त्या आधीचे सगळे शब्द आहेत अंतरीचा प्रकाश, अंतरीचा आनंद, हे जे सगळे अंतरीचं सुख, हे जे सगळं जे शब्द आलेले आहेत ते त्यामुळे आलेले आहेत की आपण क्षराकडून अक्षराकडे ही मधल्या पायरीवर येऊन पुढे आपण कर्तव्य आपली करत राहायची आणि पुरुषोत्तमाच्या स्थितीला जायचं. लक्षात आलं? म्हणजे निर्वाण ह्याचा मर्यादित अर्थ न घेता निर्वाण ही फार व्यापक कल्पना, फार सुंदर कल्पना आहे गीतेतली, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मला असं वाटतं की मी आज इथे थांबते. आज जर आपण काहीतरी करणार आहोत तर आज इथे थांबते. कारण काय, का थांबते ह्याचं कारण हे जे मी आता नीट लक्षात घ्या, आत्ता हे जे मी सांगितलं ना, हे असाच ह्याचा अर्थ का होतो हे पुढच्या 25 आणि 26 श्लोकामध्ये अधिक स्पष्ट होतं आणि ते आपल्याला एकत्र घ्यायला पाहिजेत. म्हणून मी आत्ता इथे थांबते आणि त्यातला प्रत्येक शब्द आपल्याला कळला पाहिजे म्हणून मी आत्ता इथे थांबते. आणि हे आत्ता निर्वाण आणि ब्रह्म होणं हे जे सांगितलं हे मात्र विसरू नका, हे नीट लक्षात घ्या.